निवडणुकीचा प्रचाराचा आजचा शेवटचा दिवस आहे. अवघे काही तास जे आहे ते प्रचारासाठी उरलेले आणि प्रत्येक उमेदवार दारोदारी आणि आपल्या प्रत्येक मोठ्या नेत्यासोबत दारोदारी आपल्याला प्रचारासाठी जाताना पाहायला मिळते. त्यातच शिवडीतील 202 प्रभाग क्रमांकामधले अजित सर आहेत आपल्यासोबत. सर, काय सांगाल? आजचा शेवटचा दिवस आहे, अवघे काही तास उरलेले आहेत प्रचारासाठी, काय सांगाल? शक्यतो मी तर घरोघरी जाण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे आणि 90% माझा कव्हर झालाय. थोडासा बाकी आहे, तोही आज होऊन जाईल. तर आमचा भर होता दारोदारी. आम्ही कुठल्या रॅलीच्या भानगडीत पडलो नाही, कारण शेवटची दिवस ही रॅलीची असते, पण ती त्या मोठ्या पक्षाची असते आणि मी अपक्ष आहे. अगदी तुम्ही जसं म्हटलात की आता तुम्ही अपक्ष आहात, पक्षांची मोठ्या मोठ्या रॅली असतात, पण अनेक पक्षांची आज पाहायला गेलं तर कुठे मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, कुठे आमदार असतील, कुठे मंत्री असतील, प्रत्येक प्रचारादरम्यान सर्वच जण जे आहे ते मोठे नेते होते. पण तुमच्या प्रचारादरम्यान कुठलाही मोठा नेता नव्हता का? तो तुम्ही अपक्ष पण लढवलेला आहात, अपक्ष लढवतात. मनसेचे देखील तुम्ही अनेक वर्षांपासून सदस्य होतात. खंत वाटते का ह्या सगळ्या गोष्टीची, किंवा तुमच्या पाठीशी कुठल्या मोठ्या नेत्याचा हात नाहीये? 100% खंत तर वाटणार ना, कारण गेली 19 वर्ष एक मित्रपरिवारासारखे आम्ही जगलो आहे. म्हणजे बोलतात ना की कठीण समय जो उभा राहतो ना, तो खरा मित्र. मी बंडखोरी नाही केली, मी कुठल्या पक्षात नाही गेलो, कुठल्या पक्षाचा हात नाही धरला. मी माझ्या कर्तृत्वाला, कामाला पहिलं प्राधान्य दिलं आणि सगळ्या गोष्टी मी मांडलेल्या होत्या. पक्षात असतानाही मांडलेल्या होत्या. पक्षातून त्यांच्या दृष्टीने मी बाहेर असणार, पण मी अजूनही पक्षातच आहे. फक्त वाईट एवढ्या गोष्टीचं वाटतं की ज्यांच्या एकसाठी मी वेळोवेळी उपयोगी पडलो, पक्ष पोचवला, मी घरोघरी स्वतःबरोबर पक्षही पोचवला. मी माझा एकट्याचा स्वतंत्र प्रचार नाही केलेला होता इतक्या वर्षात. सगळ्यात मोठा झेंडा फिरवणारा कार्यकर्ता ही माझी ओळख होती शिवडी विधानसभेत. ती अजूनही लोकांच्या ध्यानी हे मला आहे ना जाणवलं प्रचाराच्या दरम्यान. पण वाईट या गोष्टीचं वाटलं, जे माझे मित्र होते, माझा मित्र परिवार होता, तो सडनली एकदम मला वाईट टाकल्यासारखा बघत होता. म्हणजे बघितलं की तोंड या साईडला फिरवायचा का, तर पक्षाकडून एखादी कारवाई होईल. ती शेवटपर्यंत खंत माझ्या मनामध्ये राहणार. अगदी तुम्ही पंतप्रधान यादी तुमची व्यक्त केलेली आहे, पण भाजप असेल, उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल, त्याचबरोबर त्याच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे शाखाप्रमुख देखील या समोर आहेत. अगदी त्यांच्या प्रचारादरम्यान म्हणजे उद्धव ठाकरेंचे श्रद्धा जाधव यांच्या देखील प्रचारात आदित्य ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, असे अनेक नेते येऊन गेले. पण तुमच्याकडे कोणी येण्याची संधी किंवा कुठलाही मनसैनिक, जसं तुम्ही म्हटलात की कोणी आलं नाही माझ्याकडे? 100%, कारण कुणी आलेलं नाहीये. माझ्याबरोबर माझी जनता आहे, मी केलेली कामं आहेत. कारण डोअर टू डोअर प्रचार करताना माझ्याकडे दिग्गज कोण नव्हते, त्यामुळे रॅली काढण्याचा प्रश्न आला नाही. कुठे मशाल यात्रा नाही निघाली माझी, किंवा कुठल्या प्रकारची बाईक रॅली नाही. जर तुम्ही आज फुटेज बघाल तर शिवडी प्रभाग 202 मध्ये बऱ्याच रॅली निघाल्या. पण मी रॅली काढण्याऐवजी मी माझ्या मतदारसंघावरती जोर दिला. डोअर टू डोअर म्हणजे एक गल्ली नाही सोडली की एक रूम नाही सोडली. त्यामुळे माझ्यासाठी आहे ना माझी कामं घेऊन जाणं महत्त्वाचं वाटलं. त्यामुळे मी माझ्या असलेल्या सगळ्या खंत आहेत ना त्या साईडला ठेवले. सध्या मला निवडून यायचं आहे, हे एकमेव ध्येय आहे. आणि माझं पहिल्यापासून स्लोगन आहे, लढायचं ते जिंकण्यासाठी. नारळ घेऊन त्यासाठीच निघालेलं आहे. नारळ बोलण्यापेक्षा श्रीफळ. एक शेवटचा प्रश्न आहे, काय सांगाल मतदानाला किंवा 202 प्रभागातल्या सर्वच मतदारांना काय आव्हान कराल? मी मतदारांना आव्हान हे करणार, पक्ष नका बघू. आम्ही सर्वसामान्य कार्यकर्ते आहेत ना. रात्री अपरात्री कुठला पक्ष नाही आलेला आहे. रात्री अपरात्री अजित मुनगेकर धावून आलेला आहे. मग पोलीस स्टेशन असू दे, हॉस्पिटल असू दे, पाणी जेव्हाही तुमतं, घरामध्ये पाणी शिरलेलं होतं, त्यावेळी रात्री 2 वाजता अजित मुनगेकर गेलेला आहे. कोणाच्या सुखदुःखामध्ये अजित मुनगेकर गेलेला आहे. नवरात्री असू दे, गणपती असू दे, किती उत्सव असू दे, 1:30, 2 वाजता मी त्या उत्सवात सहभागी झालोय, रात्रीच्या वेळी पण. कारण त्यावेळी मंडळाची मुलं, महिला असतात नवरात्रीला. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एक जवळचा आणि आपुलकीचा चेहरा द्या. चेहऱ्याला वोट करा. जो तुमच्या अडचणीच्या याला कामाला येईल त्या व्यक्तिमत्वाला मत द्या. आणि ते 100% गुण आणि व्यक्तिमत्व माझ्यामध्ये ही मला खात्री आहे. आणि माझ्यामध्ये जिंकण्याची हिंमत आहे आणि पॉझिटिव्ह माझ्यामध्ये एनर्जी येते. अगदी आता तुम्ही म्हटलं की तुमच्याकडे जिंकण्याची हिंमत आहे आणि सर्व आहे. म्हणजे 16 तारखेला तुमचा नारळ म्हणजे विजयाचा नारळ फुटणार का? नाही, विजयाचा नारळ नाही फुटणार. नारळ त्यांचे फुटणार. माझ्या हातात विजयाचा श्रीफळ असणार आणि ते श्रीफळ घेऊन शिवतीर्थ गाठणार 100%.
नक्कीच आपण पाहू शकतो हे प्रभाग क्रमांक 202 मध्ये होते अजित सर. त्यांनी देखील विश्वास व्यक्त केला आहे की जरी माझी कुठलीही मोठी मशाल रॅली असेल किंवा मोठी प्रचार सभा नसली तरी आम्ही डोर टू डोर प्रचार करतोय आणि त्याच्यामुळे माझा विजय हा नक्कीच होणार आणि तो विजय देखील थेट विजय घेऊन मी मनसे अध्यक्ष आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरी जाऊन डायरेक्ट समर्पित करणार. व्हिडिओ जर्नलिस्ट संदेश श्रीकृष्णावटी, न्यूज 18 लोकमत, मुंबई.